आज फ्रीजमध्ये कुठलीच भाजी नव्हती, फक्त बीट होते. मग म्हटलं चला बीटची भाजी करूया. तुम्ही बनवली आहे का ती बीटची भाजी? नसेल बनवली तर चला मी तुम्हाला दाखवते की कशी बनवायची बीटची भाजी. इथे मी 4 बीट घेतलेत, ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेत. ते आता आपण छान किसून घेऊया. बीट हे खूप पौष्टिक असते. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच खूप फायद्याचे असते. नेहमीच बीटचं सूप, पराठे, कटलेट करण्यापेक्षा कधीतरी बीटची भाजी करून बघा. खूप छान लागते, एकदम चटपटीत लागते. इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेते आणि तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि पाव चमचा जिरं टाकणार आहे. जिरं चांगलं फुललं आणि मोहरी छान तडतडली की मग आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार. इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या उभ्या कापून घेतल्यात आणि त्या चांगल्या मस्त परतल्या गेल्या की त्यामध्ये मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेत. ते घालून आपण हे चांगलं परतवून घेऊ. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजावा यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालते, म्हणजे कांदा पटकन शिजला जाईल. कांदा चांगला परतला गेला आणि मस्त गुलाबी रंगावर भाजला गेला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूया आणि थोडं मिक्स करून त्यामध्ये परत आपण थोडंसं लाल तिखट घालू चवीसाठी. आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहेत पण चवीसाठी थोडंसं लाल तिखट मी इथे घालते आणि ते छान मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे. इकडे मी फक्त 1 टोमॅटो मीडियम साईजचा बारीक चिरून घेतला आहे आणि तो घातला आहे. तो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे किसून घेतलेलं बीट आहे ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हे मिश्रण सगळं मिक्स करणार आहोत. किती छान कलर दिसतो आहे ना बीटचा. वाह, मस्तच. बघूनच खावीशी वाटते ही भाजी. खूप छान. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. इथे मी 1.5 चमचा मीठ घालते, तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि भाजी छान परतवून घेऊ. ही भाजी आपण वाफवून शिजवणार आहोत, म्हणून मी इथे झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफवून घेते. हे पहा, 5 ते 10 मिनटांनी आपली भाजी छान शिजली आहे. बघा, आपली चटपटीत चवीची पौष्टिक बीटची भाजी तयार झाली आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला सांगा. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकते. वाह, काय कलर दिसतोय. खूप छान, एकदम यम्मी. मस्तच झाली आहे भाजी. आता आपण ही भाजी मस्त प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. चवीला खूप भन्नाट लागते ही भाजी. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच खूप आवडेल. आता मी इथे गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ह्यावर घालते. किती छान दिसते ना. हे बघा, आपली चमचमीत, चटपटीत, चविष्ट बीटची भाजी रेडी. तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू.